आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागल्याचं बोललं जात आहे। दरम्यान अध्यादेश आणि विकास कामांची उद्घाटनं यामुळे निवडणूक विभागाकडून 15 मार्च नंतर देशात आचारसंहिता लागणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे। लोकसभेच्या 548 जागांकरता देशात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 20 एप्रिल पर्यंत होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता होती। त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरी सुविधांच्या कामाचा तसेच उद्घाटनाचा सपाटा लावला होता। परंतु निवडणूक विभागाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही। राज्यातील मंत्रिमंडळाच्या सोमवार आणि मंगळवार अशा सलग 2 दिवस बैठका होणार आहेत। त्या बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाचा अध्यादेश पुढील 2 दिवसात काढण्यात येणार आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखीन देशातील काही राज्यांमधील नागरी सुविधांच्या कामाची उद्घाटनं करणं शिल्लक आहेत। त्यामुळे 15 मार्च पूर्वी आचारसंहिता लागू होणार नाही। मात्र 17 मार्च रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानात महाविकास आघाडीच्या जाहीर सभेने होणार असल्याने ही सभा होऊ नये याकरता 15 मार्च नंतर केव्हाही आचारसंहिता देशात लागू केली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने माध्यमांना काही मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यानुसार कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थळ दाखवण्यात येऊ नये, देवाच्या मूर्ती दाखवू नये, देशात तसेच परदेशी ध्वज दाखवू नये, शासकीय इमारती अस्पष्ट दाखवण्यात याव्यात अशी सुमारे 25 ते 30 मार्गदर्शक तत्वे निवडणूक आयोगानं आज जाहीर केली आहेत।